विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. दुपारचे 12 वाजलेले आहे. इथे मी आज वाकळ धुवून घेतलेली आहे. ती खुर्चीवरच ठेवलेलं आहे. पाणी त्यातलं निघून गेलं की तारावर टाकून देईल, कारण धुतल्यानंतर खूप अशी ती वजनी झालेली आहे. त्याच्यामुळे म्हटलं पाणी निघू द्यायचं, नंतर मग तारावर टाकून देईल. त्यानंतर दुपारचे सर्व कामं आटोपलेली आहे. धुणं, भांडी, कपडे, स्वयंपाक वगैरे. सकाळचा काही व्हिडिओ जास्त शूट केलेला नाही, त्याच्यामुळे थोडक्यातच घेतलेला आहे. त्यानंतर ती धुतलेली वाकळ छान अशी सुकलेली आहे. आता ती मला बॉक्समध्ये ठेवायची आहे. हा बॉक्स छान आणि उपयोगी आहे आणि भरपूर असे कपडे बसतात त्याच्यामध्ये. आता जे ब्लँकेट वगैरे झालं एक्स्ट्रा ते मी याच्यामध्येच ठेवते, जे की वापरत नाही. आता हिवाळ्यामध्ये उपयोग होईल त्याचा. आणि बॉक्स पण एकदम असा मोठा असल्यामुळे बऱ्यापैकी सामान बसलं त्याच्यामध्ये. तो मी शोरूम घेतलेला होता. साधारणतः मला तो 200 की 250ला पडला तो. पण छान आहे, क्वालिटी पण छान आहे आणि बरंच सामान बसतं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर इथे मला हे ऑर्गनायझर साफ करायचं होतं. याच्यामध्ये जास्त धूळ झालेली नाही, तरी पण म्हटलं एकदा साफ करून घेते. मागच्या महिन्यामध्ये मी ते पूर्ण धुवून काढलेलं होतं, तर म्हटलं एकदा आता साफ करून घेते. दुपारचा वेळ थोडा असतो त्याच्यामुळे मग होते ते, सकाळी तर होत नाही घाई गडबडीमध्ये. तर हा बॉक्स मी डीमार्टमधून आणलेला होता. मला हा 1000 रुपयाला पडला. छान आहे, मजबूत आहे आणि भरपूर अशी स्पेस आहे याच्यामध्ये. आधी मुलीचे पुस्तकं ठेवायची मी, नंतर त्याचा वेट जास्त वाटला म्हणून मग म्हटलं पुस्तकं बाहेरच ठेवले आणि यामध्ये छोटं मोठं सामान ठेवते. ऑर्गनायझर असल्यामुळे कसं सामानही भरपूर बसतं आणि थोडक्यात कमी जागेमध्ये तो ठेवला जातो आणि सुटसुटीत पण दिसतं. सामानाचा पसारा पण दिसत नाही. खूप असं उपयोगी आहे हे. आधी मी एक शोरूम बोलावलेलं होतं, पण त्याची क्वालिटी चांगली नव्हती. मग मी ते रिटर्न केलं आणि नंतर हे डीमार्टमधून घेऊन आले, कारण क्वालिटी छान आहे. ते पण मला ते 1000 रुपयालाच पडलेलं होतं, पण त्या मानाने क्वालिटी खूपच खराब होती. तर अशा पद्धतीने सगळं साफ करून घेते आणि याच्यामध्ये सर्व सामान ठेवते, कारण जास्त तर अशी धूळ नाही, पण आतून एकदा थोडीफार झालेली आहे. दर महिन्याला करत असते साफ ते. आणि झालं असं की हे जिकडे मी भांडे घासते त्या दाराजवळ ठेवलेला आहे तो बॉक्स. थोडीफार ते दारातून धूळ येते, त्याच्यामुळे त्याच्यावर धूळ असते. आधी ते कूलर होतं त्या साईडला होतं, आता कूलर असल्यामुळे ते मला इकडे आणावं लागलं. कूलर काढलं की परत ते त्याच जागेवर ठेवून देईल. आणि आमच्याकडे तर सध्या पाऊस काही येत नाही. खूप अशी गरमी होत आहे, भयानक गरमी आहे. आणि पाऊस कधी येतो काय माहिती. रोज थोडं आभाळ येतो, पण पाऊस काहीच येत नाही. आणि कूलरची हवासुद्धा अशी जाणवत नाही थंड, इतकं गरम होत आहे. त्यानंतर हा बॉक्स आहे, याच्यामध्ये ज्वेलरी, काहीतरी मंगळसूत्र मी शोरूम बोलावलेले होते छोटे मोठे, ते यामध्ये ठेवायची. आणि हे दिवाळीला एक फूल आणलं होतं मी कमळाचं, जी रांगोळी काढायची. पाण्यामध्ये कोपरामध्ये ठेवून पाणी त्यावर हे फूल ठेवायचं. आणि घरी बनवलेले कागदाचे दिवे. तर अशा पद्धतीने मी हे रांगोळीसाठी यूज करत होती. 3-4 वर्ष झाले आणून, पण ते मी काही टाकून दिलं नाही. म्हटलं चला कामी पडते कधी पण कुठला सणवार असला तर अशा पद्धतीने सर्व बॉक्स साफ करून घेतलेले आहे. आणि वरच्या बॉक्समध्ये पण जास्त सामान नाही, फक्त मधल्या बॉक्समध्ये सामान होतं थोडंफार. तर इथे हा साचा आहे चकली शेव करण्याचा, तो मी इथेच ठेवलेला आहे. कधी काम पडलं तर काढायला बरा जातो. सध्या रेसिपी शूट करणं होत नाही आहे, त्याच्यामुळे आता छोटासा ब्लॉग तयार केलेला आहे. तर आता नेक्स्ट व्हिडिओ आपला रेसिपीचाच येईल, कारण बरेच दिवस झाले रेसिपीचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे. तर आता उद्या किंवा परवा मी रेसिपीचा व्हिडिओ टाकणार आहे. आणि आज हा छोटासा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कारण कामामुळे थोडं व्हिडिओ शूट करणं शक्य झालं नाही, त्यामुळे थोडक्यात घेतलेला आहे. त्यानंतर या बॉक्सवर मी वरती परत एक लॉन्ड्री बॅग ठेवलेली आहे. त्यामध्ये काही जास्त सामान नाही, थोडेफार कपडे आहे जे धुवायचे असतात ते एक्स्ट्राचे, आणि एक सतरंजी आहे त्यावर. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये आपलं सामान व्यवस्थित बसल्या पाहिजे अशा पद्धतीने ते ठेवावं लागतं. रूम तशी आहे मोठी, पण मला ते जास्त रूमभर पसारा आवडत नाही, म्हणून मग ते सर्व एक साईड ठेवत असते मी. आता ही लॉन्ड्री बॅग आधी उन्हाळभर मी बाहेरच ठेवली होती. आता म्हटलं पावसाचं वातावरण कधी सांगता येत नाही, त्यातील कपडे ओले बिले होऊ शकतात, म्हणून मग मी ती बॉक्सवरच ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने सर्व बॉक्स हा क्लीन करून घेतलेला आहे. आणि बाजूलाच कपाटाला अगदी तो बॉक्स लावलेला आहे. आणि या बाजूला जे की मी बेडशीट ब्लँकेट ठेवते तो बॉक्स ठेवलेला आहे.
कपाटाच्या दोन्ही साईडला 2 बॉक्स असे ठेवलेले आहे, म्हणजे सर्व एक साईड सामान दिसतं आणि दिसायला पण बरं असतं. आता यामध्ये कितीतरी सामान आहे, हे जर मी असं ओपन रॅकमध्ये ठेवलं तर तरी तो व्यवस्थित दिसलं नसतं. या बॉक्समध्ये बघू शकता किती छान दिसते, पसारा पण दिसत नाही आणि कमीत कमी जागेमध्ये भरपूर असं सामान असतं. तर तुम्ही पण नक्कीच असा एक बॉक्स घेऊन या, छान असतो. तर अशा पद्धतीने माझा आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता इथे संध्याकाळचे 6 वाजलेले आहे, किचन वगैरे आवरलेली आहे आणि संध्याकाळचे भांडे घासलेले आहे, ते लावायचे होते मला. तर हे पाणी थोडं त्याचं निघून गेलं की लावून घेणार. त्यानंतर देवपूजा वगैरे व्हायची आहे, थोडी ते 6:30-7 वाजता करेल. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.